नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइसला आपण मराठीमध्ये म्हणतो प्रयोग. म्हणजे बेसिकली हे काय आहे? व्हॉइस म्हणजे असा एखादा वर्ब की जो डिस्क्राईब करतो की ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे. कळलं? नाही कळलं? ठीक आहे, आपण एक्झाम्पलच्या आधारे पाहूया. तर आपल्याकडे दोन प्रकारचे व्हॉइस असतात, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स म्हणजे जे आपण रोजच्या लाईफमध्ये वापरतो. आपण रोजच्या लाईफमध्ये सरळ सेंटेन्स बोलतो. जसं की फॉर एक्झाम्पल, आय एट अन ॲपल हे सरळ सेंटेन्स आहे, बरोबर. सो आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये अशा पद्धतीचं सरळ सेंटेन्स बघतो. सो यालाच आपण म्हणतो हे आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. एकदम सिंपल सरळ सेंटेन्स आहे, याला आपण म्हणतो हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे, किंवा मराठीमध्ये याला म्हणतात कर्तरी प्रयोग. आता याला कर्तरी का म्हणतात? कारण या वाक्यामधलं जे वर्ब आहे किंवा जे क्रियापद आहे तर ते कर्त्यानुसार म्हणजेच सब्जेक्टनुसार बदलणार आहे. कर्ता म्हणजे आपला सब्जेक्ट आहे, क्रियापद म्हणजे आपलं वर्ब आहे. ठीक आहे. सो बेसिकली या वाक्यांमध्ये किंवा ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं की वर्ब कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार बदलत जातं आणि ते ज्याच्यानुसार बदलतं त्याप्रमाणे व्हॉइस त्याला आपण व्हॉइस म्हणतो. सो जर क्रियापद हे सब्जेक्टनुसार बदलत असेल तर त्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणणार आहोत. सिमिलरली जर क्रियापद किंवा आपलं वर्ब ऑब्जेक्टनुसार किंवा कर्मानुसार बदलत असेल तर त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणणार आहोत. राईट. सो आता पहिल्या याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपलं जे क्रियापद आहे तर ते कर्त्यानुसार बदलणार आहे. कर्त्यानुसार बदलणार म्हणजेच काय? तर सब्जेक्टचं जे काही लिंग असेल, म्हणजे सब्जेक्ट पुल्लिंगीमध्ये आहे, नपुंसकलिंगीमध्ये आहे, मस्क्युलाइनमध्ये आहे, फेमिनाइनमध्ये आहे, त्याच्यानुसार क्रियापद सुद्धा बदलत जाणार आहे. ते सुद्धा मस्क्युलाइन किंवा फेमिनाइनमध्ये होत जाणार आहे. आता हे कसं? तर फॉर एक्झाम्पल, आय ईट अन ॲपल. आता इथे आय हा सब्जेक्ट आहे, तर आय सोबत ईट आलं, पण ही ईट्स अन ॲपल. आता हे सोबत ईट्स आलं, कारण ही काय आहे? हे थर्ड पर्सनचं रूप आहे. ठीक आहे. थर्ड पर्सन माहिती आहे ना, आय फर्स्ट पर्सन आहे. ठीक आहे. ही थर्ड पर्सनमध्ये आहे, यू सेकंड पर्सन आहे, तर त्या पद्धतीने ही थर्ड पर्सनमध्ये आहे. आणि जेव्हा कधी आपण, आता हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे, जेव्हा कधी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही, शी, इट किंवा एखाद्या कुठल्याही पर्सनचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यासोबत जे कुठलं वर्ब आपण वापरतो ते वर्ब इट्स किंवा टॉक्स अशा पद्धतीने त्याच्या शेवटी आपण एस वापरतो. ठीक आहे. सो हे झालं ही इट्स अन ॲपल. सो तुम्ही ते बघू शकता की ज्याप्रमाणे आपला सब्जेक्ट बदलेल किंवा सब्जेक्टचं फर्स्ट पर्सन होईल, सेकंड पर्सन होईल, त्याप्रमाणे जे वर्ब आहे ते सुद्धा बदलतंय. सो ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो फॉर्मॅट असणार आहे आपल्या सेंटेन्सचा तर तो असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब एक दुसऱ्यावरती डिपेंड असणार आहेत. ज्याप्रमाणे सब्जेक्ट बदलेल त्याप्रमाणे वर्ब बदलत जाणार आहे. ऑब्जेक्टचा इथे काही संबंध नाही आहे. ऑब्जेक्ट फक्त एक्स्ट्रा पार्ट आहे सेंटेन्सचा. जे काही एक्स्ट्रा उरेल सब्जेक्ट आणि वर्बच्या व्यतिरिक्त ते सगळं ऑब्जेक्टमध्ये येणार आहे आणि ते इथून पुढे असणार आहे. त्यात ते कोणानुसारही बदलणार नाही आहे. कशामध्ये? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. आता नेक्स्ट आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्मणी प्रयोग. सो तुम्हाला नावावरूनच कळते की कर्मणी म्हणजे काय, की या ठिकाणी जे काही क्रियापद आहे तर ते कर्मानुसार बदलणार आहे. कर्म म्हणजे काय? ऑब्जेक्ट. आणि क्रियापद म्हणजे काय? वर्ब. सो या ठिकाणी आपलं जे वर्ब आहे तर ते ऑब्जेक्टनुसार बदलत जाणार आहे. मग याच्यामध्ये आपला जो सेंटेन्सचा फॉर्मॅट असतो तर तो असतो ऑब्जेक्ट प्लस वर्ब. इथे आपण एक बाय हा एक्स्ट्रा शब्द घेतो आणि मग आहे सब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे कसं होतं, आय ईट अन ॲपल. त्याच पद्धतीने इथे आहे अन ॲपल. आधी ऑब्जेक्ट घ्यायचा. कधी पण पॅसिव्हमध्ये. पॅसिव्ह म्हणजे काय? ज्या ठिकाणी वर्ब हे ऑब्जेक्टवरती डिपेंड असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस. सो आता इथे आय ईट अन ॲपलचं अन ॲपल आधी ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट काय होता? अन ॲपल. सो इथे आधी येणार आहे अन ॲपल इज इटन. आता या ठिकाणी कधीही जेव्हा आपण पॅसिव्हमध्ये करणार आहोत तेव्हा इथे आपल्याला V3 वापरायचं आहे. V3 म्हणजे काय? वर्बचा थर्ड फॉर्म. इथे मी इज का वापरलं? कारण हे मला प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य बघायला मिळते. जर हे पास्ट टेन्समध्ये असतं आय एट अन ॲपल तर मग इथे मी वॉज वापरलं असतं. ठीक आहे. सो ज्या कुठल्या टेन्समध्ये हे सेंटेन्स किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स असणार आहे त्याच टेन्सचं टू बीचं रूप, इज किंवा वॉज हे काय आहे? टू बीची रूप आहे. त्याच टेन्समधलं टू बीचं रूप आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. सो आता इथे जर आय एट अन ॲपल असतं, मी इथे अन ॲपल वॉज इटन बाय मी घेतलं असतं. आता इथे आय ईट अन ॲपल आहे त्याच्यामुळे मी इथे अन ॲपल इज इटन. इथे नेहमी V3चाच फॉर्म वापरायचा आहे. इटन, टेकन, स्पोकन, ओके, अशा पद्धतीचं. आणि इथे आय नाही घ्यायचं, बाय आय नाही येणार, बाय मी येणार. ठीक आहे. बाय मी येणार. आणि बाय हे नेहमी आपल्याला घ्यायचं आहे. कोणाकडून खाल्लं गेलं ॲपल? तर ॲपल खाल्लं गेले माझ्याकडून. सो जे कडून आहे ते आपण बायने रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. हे आहे की मी ॲपल खाल्लं किंवा मी सफरचंद खाल्लं. पॅसिव्हमध्ये आपण म्हणते की माझ्याकडून सफरचंद खाल्लं गेलं. ओके. सो माझ्याकडून गेलंय ना, सो कडून इज बाय मी. ओके. सो तुम्ही मराठीमध्ये पण ट्रान्सलेट करून करण्याचा प्रयत्न करू शकता सुरुवातीला, जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया मिळेल की आपण नेमक्या याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत किंवा काय चेंजेस करू शकतो. ठीक आहे. सो तुम्ही कधी पण जेव्हा सेंटेन्स
बदलणार आहात. आता हे जे आहे याचं जर आपल्याला करायचं म्हटलं तर ॲन ॲपल इज इटन बाय हिम, इथे काय येणार, हिचं काय होणार, हिम येणार. सो ॲन ॲपल इज इटन बाय हिम. ओके, हिचं हिम होणार. ठीक आहे. शी इट्स ॲन ॲपल असतं तर ॲन ॲपल इज इटन बाय हर आलं असतं. जर ते दे असतं तर दे इट ॲन ॲपल असतं तर ॲन ॲपल इज इटन बाय देम आलं असतं. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे बदलायचं आहे. सो आणि एखादा कुठल्या तरी व्यक्तीचं नाव असतं तर त्या व्यक्तीचं नाव आलं असतं. फॉर एक्झाम्पल अभिषेक इट्स ॲन ॲपल, सो ॲन ॲपल इज इटन बाय अभिषेक. ठीक आहे, सो त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी आलं असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता चेंज कसं करायचं ॲक्टिव्हला पॅसिव्हमध्ये. आपण पाहिलं की ॲक्टिव्हचं स्ट्रक्चर काय होतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि ॲक्टिव्हमध्ये जे वर्ब आहे तर ते सब्जेक्टवरती डिपेंड होतं पूर्णतः. हेच जर आपण पॅसिव्हमध्ये बघायचं म्हटलं तर पॅसिव्हमध्ये होतं ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट. आणि या ठिकाणी वर्ब ऑब्जेक्टवरती डिपेंड होता आणि सब्जेक्टच्या आधी आपण बाय वापरतो. ठीक आहे. सो आता जेव्हा आपण ॲक्टिव्हला पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहोत, जेव्हा आपण याला इकडे कन्वर्ट करणार आहोत तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट पहिल्यांदा आला पाहिजे. ॲक्टिव्हमध्ये ऑब्जेक्ट शेवटी आहे, तसंच आपण पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्टला पहिल्यांदा घेणार आहोत. लाईक ॲन ॲपल. ठीक आहे, ॲन ॲपल कधी आलं, पहिल्यांदा आलं. टेन्स ऑफ वर्ब सेम ठेवायचा आहे. ॲक्टिव्हमध्ये जो टेन्स आहे, जसं की या सगळ्या ठिकाणी सिम्पल प्रेझेंटच वापरला होता मी, त्याच्यामुळे आपण इथे सुद्धा इज घेतला. सो जो काही टेन्स असेल ॲक्टिव्हमध्ये तोच तुम्हाला पॅसिव्हमध्ये कंटिन्यू ठेवायचा आहे. जर तुम्हाला पॅसिव्हचं ॲक्टिव्हमध्ये कन्व्हर्जन आलं तरी पण टेन्स हा सेमच ठेवायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेन वर्ब जो काही असणार आहे तोच त्याचा पास्ट पार्टिसिपल करायचा आहे. आता इथे मेन वर्ब काय होता, इट. राईट, इट्स किंवा इट हा आपला मेन वर्ब होता. त्याचं मी काय केलं, पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3चं फॉर्म केलं. सो जेव्हा मी ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये कन्वर्जन करणार आहे तेव्हा जो काही मेन वर्ब आहे, इट, टॉक, सीट, बीट, वॉट एव्हर, जो काही मेन वर्ब असेल त्याचं कन्वर्जन मला पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 थर्ड फॉर्म ऑफ वर्बमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो आता इथे टेन्सनुसार कन्वर्जन दिलेले आहेत. पहिल्यांदा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय सिंग अ सॉन्ग. सिम्पल सेंटेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, मी गाणं म्हणते. ठीक आहे, सो आय सिंग अ सॉन्ग. आता याचं जर मला पॅसिव्हमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर मी कसं केलं पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा अ सॉन्ग काय आहे, माझं ऑब्जेक्ट आहे, सिंग वर्ब आहे आणि आय सब्जेक्ट आहे. ठीक आहे, हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे. ठीक आहे, हवं तर आधी तुम्ही आन्सर्स नका पाहू जेणेकरून तुम्हाला याचा आन्सर लिहिता येईल. मी आन्सर्स हाईड होते का बघते, कुठल्या कलरने हाईड होईल हे. येस, सो अशा पण आन्सर्स हाईड करून टाकूया जेणेकरून आपल्याला एक आयडिया मिळेल की आपण कन्वर्जन करू शकतो. हे खूप विचित्र दिसतंय बट इट्स ओके, नाही तर नको राहू दे. आपण तरी पण प्रामाणिकपणे बदलण्याचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला याचे रूल्स सांगते कसं करायचं. आय सिंग अ सॉन्ग. आता आय सिंग अ सॉन्गमध्ये अ सॉन्ग ऑब्जेक्ट आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. मग आधी काय येणार आपल्या रूल्सनुसार, जेव्हा आपण पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहोत तेव्हा आधी येणार आहे ऑब्जेक्ट अ सॉन्ग. आता इथे टेन्स कोणता आहे तुम्ही हे न बघता पण सांगू शकता. म्हणजे या ठिकाणी टेन्सचं हे न बघता पण सांगू शकता की सिम्पल सेंटेन्स आहे म्हणजे हे सिम्पल प्रेझेंट असणार आहे. सो आता इथे काय येणार आहे, एकच सॉन्ग आहे, अ सॉन्ग असल्यामुळे मी ते इज घेतलं. जर आय सिंग सॉंग्स असतं तर मग सॉंग्स आर संग बाय मी असं आलं असतं. सॉंग्स नंतर आर घेतला असता पण जर इथे सॉंग्स असतं तर, पण इथे एकच सॉन्ग आहे. सो अ सॉन्ग इज. आता सिंगचं काय घ्यायचं आहे, V3 फॉर्म घ्यायचं आहे, सिंग, सॅंग, संग. सो इथे येणार आहे SUNG संग. अ सॉन्ग इज संग आणि आपण काय यूज करतो सब्जेक्टच्या आधी बाय. आईचं काय होणार आहे, मी. सो हे झालं आपलं सेंटेन्स, अ सॉन्ग इज संग बाय. ॲक्च्युली तुम्ही मी पण घेऊ शकता, हिम पण घेऊ शकता. इथे शक्यतो मीच घ्या, हिम नको, कारण आपल्याला माहिती नाही आहे की तो पर्सन तो आहे की ती आहे की कसा आहे. सो आय सिंग अ सॉन्गचं तुम्ही अ सॉन्ग इज संग बाय मी घेऊ शकता, हिम नका घेऊ, कारण आपल्याला माहितीच नाही ना की करता स्त्री आहे, पुरुष आहे, इट आहे, ही आहे, शी आहे, अनिता, मिनिता, म्हणजे नावच माहिती नाही आपल्याला. सो त्याच्यामुळे आपण इथे काहीच नाही घेऊ शकत. आपल्याला फक्त इथे मी घेतलं तरी पण चालेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ही डज नॉट सिंग अ सॉन्ग. म्हणजे तो गाणं त्याने गाणं नाही म्हटलं किंवा तो गाणं नाही म्हणत आहे. ठीक आहे. सो आता हा पण आपल्याला टेन्स कळतो. इथे डज नॉट आहे म्हटल्यानंतर प्रेझेंट टेन्समध्ये असणार आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. सो आता इथे तुम्ही जर पाहिलं तर ही हा सब्जेक्ट आहे, अ सॉन्ग जो आहे तर हा ऑब्जेक्ट आहे आणि हे सगळं जे आहे तर ते वर्ब आहे. यातलं मेन वर्ब कोणता आहे, सिंग. सिंग हे मेन वर्ब आहे आणि हे जे डज नॉट आहे हे हेल्पिंग वर्ब आहे. सो हेल्पिंग वर्बचा उपयोग फक्त एवढाच असतो की तो तुम्हाला टेन्स सांगतो. हे तुम्हाला हेल्पिंग वर्ब आपल्या पॅसिव्हमध्ये वापरायचं नसतं. हेल्पिंग वर्बचं फक्त एवढंच महत्त्व आहे की ते तुम्हाला टेन्स कोणता आहे ते सांगणार आहे. ठीक आहे. आता इथे आधी ऑब्जेक्ट आला पाहिजे. ऑब्जेक्ट काय आहे, अ सॉन्गच आहे. सो अ सॉन्ग. आता इथे तुम्हाला टेन्स कळतंय का, डज नॉट आहे म्हटल्यानंतर प्रेझेंट टेन्सच आहे. सो पण पुन्हा इथे इज येणार आहे, पण हे सेंटेन्स नकारार्थी आहे किंवा निगेटिव्ह आहे. सो इज नॉट किंवा इजंट, तुम्ही इजंट पण वापरू शकता, इज नॉट पण घेऊ शकता. सध्या आपण बेसिक्समध्ये पाहतोय, सो इजंटपेक्षा इज नॉटच लिहा चालेल किंवा इजंट पण चालेल.
आता पुढे आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट आपल्याला लिहून झाला, आपला जे काही वर्ब होता ते सुद्धा आपलं लिहून झालं. आता मेन वर्ब लिहायचा आहे. मेन वर्ब काय आहे? सिंग. सिंगचं थर्ड फॉर्म काय होणार आहे? संग. अगेन सब्जेक्टच्या आधी आपण बाय वापरतो, सो इथे येणार बाय आणि प्लस आपला सब्जेक्ट काय आहे? ही. सो बाय हिम. ओके, सो अशा पद्धतीने आपण कन्व्हर्जन्स करणार आहोत. सो तुम्ही हे स्वतः सुद्धा करू शकता. हवं तर व्हिडिओ पॉज करा, या ठिकाणी इथे हात वगैरे काहीतरी ठेवा जेणेकरून हे आन्सर्स येणार नाहीत, जेणेकरून तुम्ही स्वतःहून हे सगळे कन्व्हर्जन्स करू शकता. नेक्स्ट आहे डज ही सिंग अ सॉन्ग. सो हा प्रश्नार्थक वाक्य आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन मार्कवालं वाक्य आहे, इंटरोगेटिव्ह वाक्य आहे. सो मग इथे आपल्याला कन्व्हर्जन कसं करायचं आहे? आता डज वरून कळते की हा कुठला टेन्स आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तुम्हाला मॉडेल नाही, तुम्हाला हेल्पिंग वर्ब यासाठीच दिलेले असतात की जेणेकरून तुम्हाला कळावं की तो टेन्स कोणता आहे. सो डज याच्यावरून आपल्याला कळते की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सो सिम्पल प्रेझेंट टेन्स जर ॲक्टिव्हमध्ये आपण डज वापरतो तर इथे आपण सगळ्या वेळेस काय वापरले? पॅसिव्हमध्ये इज वापरतोय, सिम्पल वापरतोय आपण. सो इथे आपल्याला सुरुवात करायची आहे डजची इजने. टेन्स आपल्याला कळला इथून की सिम्पल प्रेझेंट आहे. सो इथे आपण सुरुवात करणार आहोत आता इजने. ठीक आहे, पॅसिव्हच्या वेळेस आपण इजने सुरुवात करणार आहोत. आता इज नंतर आपलं मेन मोटिव्ह काय आहे? ऑब्जेक्ट, वर्ब आणि मग सब्जेक्ट. सो तो आपल्याला कंटिन्यू ठेवायचा, तो बदलायचा नाहीये. आता इथे ऑब्जेक्ट काय आहे? अ सॉन्ग. सो इज अ सॉन्ग ऑब्जेक्ट झालं, प्लस काय घ्यायचं आहे? वर्ब. वर्ब काय आहे? सिंग. सो सिंगचं काय होणार आहे? संग. इज अ सॉन्ग संग. आता आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्टच्या आधी आपण काय घेतो? बाय. आणि सब्जेक्ट काय आहे इथे? ही आहे. सो हिचं काय होणार? हिम. आणि इथे क्वेश्चन मार्क द्यायचं राहिलंय, तुम्ही मात्र द्या. ठीक आहे, इज अ सॉन्ग संग बाय हिम म्हणजे सॉन्ग त्याच्याकडून बोललं गेलं होतं का? ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ह्याचं कन्व्हर्जन करणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण टेन्स पुढचा बघूया. सिम्पल पास्ट टेन्स बघतोय आपण. आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय आहे? आय किल्ड अ स्नेक म्हणजे मी एका स्नेकला मारलं. ठीक आहे, असे सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये आय हे सब्जेक्ट आहे, राईट. किल्ड हे वर्ब आहे आणि अ स्नेक ऑब्जेक्ट आहे. हे जर मला पॅसिव्हमध्ये करायचं असेल तर आधी काय येईल? अ स्नेक. सो अ स्नेक. आता याच्यामध्ये किल्डवरून आपल्याला कळते की हा कुठला टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्समधलं टू बीचं फॉर्म काय आहे? वॉज, वर. ओके, वॉज किंवा वेअर. सो आता वेअर नाही बोलायचं, वर बोलायचं. ओके, सो अ स्नेक वॉज येणार इथे. आणि वर्ब काय? वर्ब कुठला आहे? किल्ड आहे. किल्डचं थर्ड फॉर्म पण किल्डच येतं. सो अ स्नेक वॉज किल्ड. ह्याचं सब्जेक्टच्या आधी आपण काय पडतो? बाय. आणि आता सब्जेक्ट काय आहे? आय आहे. आयचं काय होईल? मी होईल. सो बरोबर आहे का? अ स्नेक वॉज किल्ड बाय मी. अ स्नेक वॉज किल्ड बाय मी. ओके, सो अशा पद्धतीने आपण कन्व्हर्जन करणार आहोत. आता हे निगेटिव्हमधलं आपण पाहतोय. निगेटिव्हमध्ये काय सांगितलंय? आय डिड नॉट किल अ स्नेक म्हणजे मी स्नेकला नाही मारलं. ठीक आहे, सो बेसिकली आता पुन्हा एकदा इथे आहे सब्जेक्ट, इथे आहे वर्ब, अ स्नेक आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा कन्व्हर्जन्स करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय आलं पाहिजे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? अ स्नेक. आता तुम्हाला किल्ड वरून कळते की हे पास्ट टेन्स आहे किंवा डिड नॉट वरून पण कळते की हे पास्ट टेन्स आहे. ॲक्च्युली इथे किल्ड नाही आलं पाहिजे होतं. आय डिड नॉट किल अ स्नेक, कारण डिड नॉट सोबत आपण कधीच किल्ड असं घेत नाही. सो किल्ड नाही आलं पाहिजे. आय डिड नॉट किल अ स्नेक असं आलं पाहिजे. ठीक आहे, हे थोडेसे आय थिंक की प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहेत, ते थोडे अवॉइड करा. हां, इथे किल्ड नाही आलं पाहिजे. आय डिड नॉट किल अ स्नेक आलं पाहिजे. ठीक आहे, सो अ स्नेक. आता तुम्हाला डिड नॉट वरून कळते की हे पास्ट टेन्स आहे. अ स्नेक. आता इथे काय येईल? इज येईल, वॉज आलं पाहिजे, कारण डिड नॉट वरून कळते की पास्ट टेन्स आहे. अ स्नेक वॉज. आता काय आलं पाहिजे? नॉट, कारण नकारार्थी वाक्य आहे. सो अ स्नेक वॉज नॉट. आता इथे किलचा आपण थर्ड फॉर्म वापरणार आहोत. अ स्नेक वॉज नॉट किल्ड बाय आय म्हणजे काय होणार आहे? मी. ओके, सो अशा पद्धतीने हे झाले कन्व्हर्जन्स. ठीक आहे, सो थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक असेल तर अवॉइड करा. ठीक आहे, इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा की कधीही डीड सोबत किंवा आय डीड नॉट जेव्हा असेल किंवा कधी पण फक्त डीड पण असेल तरी पण किलच राहणार, किल्ड नाही येणार. ठीक आहे, कधीच वर्बचं थर्ड फॉर्म आपण डीड सोबत, थर्ड किंवा सेकंड फॉर्म आपण वर्बचं डीड सोबत नाही वापरत. नेक्स्ट आहे डीड आय किल अ स्नेक. आता इथे प्रश्न झाला. ठीक आहे, डीड वरून तुम्हाला कळते की हे पास्ट टेन्स आहे. अ स्नेक ऑब्जेक्ट आहे, सो अ स्नेक आधी येईल. डीड वरून कळलं की हे पास्ट टेन्स आहे, सो इथे आपण आधी काय वापरलं पाहिजे? पास्ट टेन्स वापरलं पाहिजे, दॅट इज वॉज. वॉज अ स्नेक. आता इथे काय आलं पाहिजे? थर्ड फॉर्म वर्बचा किल. सगळं लिहून झालं. आता आपल्याला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्टसाठी आपण बाय लिहितो आणि इथे आय असल्यामुळे हेच सब्जेक्ट असल्यामुळे आपण इथे मी घेणार आहोत आणि क्वेश्चन मार्क. सो वॉज अ स्नेक किल्ड बाय मी असं आलं आपलं इथे सेंटेन्स पॅसिव्हमधलं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिम्पल फ्युचर टेन्स.
आता सिम्पल फ्युचर टेन्समध्ये काय आहे, शक्यतो 10th स्टँडर्डच्या दृष्टीने आपण पाहतोय, कारण 10th स्टँडर्डचा ऑडियन्स जास्त आहे आणि त्यांची रिक्वेस्ट जास्त होती या व्हिडिओसाठी. त्याच्यामुळे 10th स्टँडर्डमध्ये युजली सिम्पल पास्टपर्यंतच विचारलं जातं आणि बाकी कशाचे आपण करतही नाही शक्यतो कन्व्हर्जन. सिम्पल पास्ट, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचर इतकेच मोस्टली कन्व्हर्जन्स विचारले जातात. आता आपण पाहतोय फ्युचर टेन्समध्ये कसे कन्व्हर्जन्स करायचे. सो फ्युचर टेन्समध्ये आहे सिम्पल फ्युचर टेन्स. शी विल बाय अ कार, ती कार खरेदी करेल. ओके, तर शी काय आहे, सब्जेक्ट आहे. आता विल वरून आपल्याला कळते की हे फ्युचर टेन्स आहे. ठीक आहे, सो विल हे काय झालं, हेल्पिंग वर्ब झालं. आता शी विल बाय काय झालं, आपलं वर्ब झालं, आणि अ कार काय झालं, आपलं ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर आता आपण जेव्हा सेंटेन्स लिहिणार आहोत तेव्हा कसं येणार आहे, अ कार. विल वरून तुम्हाला कळलेलं आहे की हे फ्युचर टेन्स आहे. विलचं फ्युचरमधलं रूप काय आहे किंवा टू बीचं फ्युचरमधलं रूप काय आहे, विल बी. सो अ कार विल बी. आता बाय हे काय आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, तुम्हाला थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. सो बायचं होतं बॉट, ब्रॉट नाही होत, बॉट होतं. सो अ कार विल बी, BOUGHT, बॉट. परत काय येणार आहे इथे सब्जेक्टच्या आधी बाय. शीचं काय होणार आहे, हर. ब्रॉट कोणाचं होतं, ब्रिंगचं होतं. ठीक आहे, ब्रिंगचं आपण थर्ड फॉर्म ब्रॉट करतो, बट बायचं आपण थर्ड फॉर्म बॉट करतो. ठीक आहे, सो हे ह्या मिस्टेक्सवरून तुम्हाला ही अजून एक नवीन गोष्ट कळली असावी. ॲक्च्युली मी हे आधी सगळं बघायला हवं होतं, बट रँडमली मी सिलेक्ट केलं, त्याच्यामुळे एवढं जास्त बघू नाही शकले, सॉरी फॉर दॅट. पण आय होप सो की माझ्याकडून कुठल्याही चुका होणार नाहीत, मी तुम्हाला सगळं क्लिअर करून सांगेन. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. सो तुम्हाला हे कळलं असेल, शेवटी आपण फुल स्टॉप देणार आहोत. आता आपण पाहतोय नेक्स्ट सेंटेन्स. शी विल नॉट बाय अ कार, म्हणजे ती कार खरेदी नाही करणार. आता ही निगेटिव्ह सेंटेन्स आहे. अगेन शी सब्जेक्ट आहे, विल नॉट वरून आपल्याला कळते की हे सिम्पल फ्युचर टेन्स आहे. बाय वर्ब आहे, अ कार ऑब्जेक्ट आहे. सुरुवात करताना आपण अ कारमधून करणार. विल नॉट वरून आपल्याला कळले की हे सिम्पल फ्युचर टेन्स आहे, त्याच्यामुळे आपण आता इथे विल टू बीचा फ्युचरमधला फॉर्म घेणार. दॅट विल बी विल. नॉट असल्यामुळे नॉट बी. ठीक आहे, जेव्हा पण कधी नकारार्थ वाक्य असेल तेव्हा ते नॉट जे आहे तर ते विल आणि बीच्या मध्ये येणार आहे. सो अ कार विल नॉट बी. आता इथे पण अगेन बॉट बाय हर. ठीक आहे, सो अ कार विल नॉट बी बॉट बाय हर आणि फुल स्टॉप. आता हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स काय आहे, विल शी बाय अ कार. आता इथे क्वेश्चन विचारलं आहे की विल शी बाय अ कार. विल वरून तुम्हाला कळलं की हे फ्युचर टेन्स आहे. मग फ्युचर टेन्सचं जेव्हा आपण क्वेश्चन करतो तेव्हा पण इथे विलच येणार आहे. आता इथे शी काय आहे, सब्जेक्ट, बाय आहे वर्ब आणि अ कार आहे ऑब्जेक्ट. इथे आपल्याला फक्त उलटं करायचं आहे, अ कारला आधी घ्यायचं आहे. विल अ कार. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे, आपण जे टू बीचे फॉर्म घेतो तर तिथे बी येणार आहे. ठीक आहे, सो विल बी असं ॲक्च्युली फॉर्म असतं, पण या ठिकाणी विल येतं, ऑब्जेक्टमध्ये येतं आणि मग नंतर बी येतं. सो विल अ कार बी. आता इथे काय येणार आहे, ऑब्जेक्ट नंतर वर्ब येणार आहे. वर्ब काय आहे आपलं बाय, बायचं काय होणार बॉट. परत इथे ब्रॉट लिहिले. ओके, सो विलचं काय, बायचं काय येणार आहे ते ब्रॉट. सो विल अ कार बी बॉट बाय शीचं काय होणार आहे, हर आणि क्वेश्चन मार्क आहे असा. ओके, सो इन दिस वे आपण हे सगळे क्वेश्चन्स कंप्लीट करणार आहोत. आय होप की तुम्हाला इथपर्यंत कळलेलं आहे. आणि युजली आत्ताच्या 9th-10th स्टँडर्डपर्यंत किंवा इव्हन 12th स्टँडर्डपर्यंत सुद्धा जे टेन्सेस आहेत तर ते सिम्पल टेन्सेसमध्येच तुम्हाला क्वेश्चन्स दिले जातात. सो एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हवं तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया जो की तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता आणि खाली कमेंटमध्ये आन्सर देऊ शकता. मी तुम्हाला थोडंसं एक हे देईन, हिंट देईन. एक आपल्याकडे पोस्टमन आहे आणि आपण म्हणते की द पोस्टमन डिलिव्हर्स द मेल. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे. तर बघा, सरळ स्टेटमेंट आहे, कुठेही बाय नाही वापरले, वर्बचं थर्ड फॉर्म नाही वापरले, एकदम सिम्पल सेंटेन्स आहे, म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. राईट, तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, सिम्पल सेंटेन्स असेल त्याला आपण असर्टिव्ह म्हणतो आणि असर्टिव्ह पण ए पासून स्टार्ट होतं, ॲक्टिव्ह पण ए पासून स्टार्ट होतं. सो हे जस्ट एक असंच लॉजिक आहे, पण लक्षात राहत नसेल तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, कारण मी असंच लक्षात ठेवलं आहे. सो बेसिकली असं जर सिम्पल सेंटेन्स असेल त्याला आपण म्हणतो की ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. आता तुम्ही जर इथे पाहिलं डिलिव्हर्स वरून तुम्हाला कळते की हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. ठीक आहे, सो तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. आता इथे मी तुम्हाला सब्जेक्ट सांगितलं आहे, वर्ब सांगितलं आहे आणि हा आहे ऑब्जेक्ट. आता कन्व्हर्जन तुम्ही करणार आहात आणि खाली कमेंटमध्ये याचा आन्सर मला देणार आहात. ठीक आहे, सो दिस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हे तुम्ही कन्वर्ट करा, कसं करायचं त्या पद्धतीने. तुम्हाला इथे सब्जेक्ट कळलेला आहे, सो सब्जेक्ट तुम्हाला हाच ठेवायचा, सब्जेक्ट बदलायचं नाही आहे. बाय नंतर तुम्हाला बाय द पोस्टमन लिहायचे. अर्ध पण सांगितलं तर बाकीचं तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे, आता माझ्याकडे आहेत काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं ॲक्टिव्ह आहे क्लोज द डोअर. आपण लिहिलं ॲक्टिव्हमध्ये की क्लोज द डोअर. हे आपलं सिम्पल सेंटेन्स आहे इम्पेरेटिव्हचं.
पॅसिव्हमध्ये ह्याचं कन्व्हर्शन कसं करायचं, जेव्हा पण कधी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दिलं जाईल आणि तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असेल तेव्हा काहीच नाही करायचं, आधी सगळ्यात पहिल्यांदा लेट घ्यायचं. ठीक आहे, कधी पण आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं कन्व्हर्शन करताना आधी लेट घेतो, प्रत्येक वाक्यांमध्ये घेतो. सो लेट द डोअर बी क्लोज्ड. ठीक आहे, त्या दरवाजाला बंद राहू दे किंवा बंद होऊ दे. ओके, त्या दरवाजाला बंद होऊ दे. ओके, असं आपण याला मराठीमध्ये म्हणणार. सो क्लोज द डोअरला आपण त्या दरवाजाला बंद होऊ दे असं आपण मराठीमध्ये, ॲक्च्युली प्रॉपर मराठीमध्ये नाही होत आहे, बट ऑब्व्हियसली आपल्याला ट्रान्सलेशनला महत्त्व नाही द्यायचं आहे. आपल्याला फक्त एक समजून घ्यायचं की कसं आपण कन्व्हर्जन करणार आहोत. ठीक आहे, डोंट टच इट म्हणजे त्याला टच नको करू, त्याला हात नको लावू. सो याचं जर आपल्याला पॅसिव्हमध्ये करायचं असेल, लेट घ्यायचंच आहे इम्पेरेटिव्ह असल्यामुळे. तुम्हाला हे तर ओळखता येईलच की हे अज्ञार्थी आहे का, अज्ञार्थी म्हणजे इम्पेरेटिव्ह आहे का. जर तुम्हाला कळलं की हे अज्ञार्थी आहे तर लगेच काही पण विचार न करता आधी लेट लावायचं. ठीक आहे, लेट नंतर घ्यायचा आपला जो काही शेवटचा ऑब्जेक्ट आहे तो, तर तो कोणता आहे, इट आहे. सो इट, आणि हे नकारार्थी वाक्य तर डोंट आहे ना, सो डू नॉट आहे. ओके, सो लेट इट डू नॉट बी टच म्हणजे त्याला टच केलं जाऊ देऊ नको. ठीक आहे, किंवा त्याला टच केलं जाऊ देऊ नको असं याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होऊ शकतं. सो लेट इट नॉट बी टच्ड असं आपलं ह्याचं कन्व्हर्जन झालं इम्पेरेटिव्हचं. ठीक आहे, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया का आपण, तुम्हाला अजून चांगलं क्लिअर होईल. ॲक्टिव्हमधलं मी इथे काहीतरी, आपल्याकडे एखादी वस्तू आहे आणि आपण त्याला समोरच्या व्यक्तीला सांगते की हे घरी कॅरी करून जा. सो कॅरी इट होम म्हणजे हे कॅरी करून जा घरीपर्यंत. ठीक आहे, असं आपण त्याला ॲक्टिव्हमध्ये सांगितलं, आदेश दिला किंवा आज्ञा दिली. आता नेक्स्ट आहे पॅसिव्हमध्ये याचं कन्व्हर्जन आपण कसं करणार. आता रूलप्रमाणे आधी आपण लेट घेणार आहोत, इट बी. कॅरीचं काय येणार आहे, थर्ड फॉर्म कॅरीड होम किंवा कॅरीड टू होम. लेट इट कॅरीड टू होम किंवा ॲट होम, जे कुठलं या ठिकाणी येईल मध्ये प्रिपोजिशन त्याच्या आधारे तुम्ही ते अटॅच करायचं, नसेल तर नाही अटॅच करायचं. ठीक आहे, अजून एक काहीतरी काम दिलेलं आहे. सपोज की एखादी पोयम पाठ करायला दिली एखाद्या स्टुडंटला. सो त्याला टीचर कसं म्हणणार की एकदा तरी ती पोयम पाठ कर. सो डू इट ॲट वन्स म्हणजे एकदा तरी ती पोयम जी आहे तर ती तू पाठ कर किंवा काहीतरी कर त्या पोयमचं. ओके, सो एकदा तरी कर. ठीक आहे, आता पॅसिव्हमध्ये ह्याचं कसं होणार आहे, ऑब्वियसली आधी लेट येणार. तुम्हाला डू वरून कळते की हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. सो लेट इट बी, तुम्ही बघताय की लेट आणि बी आपण इथे वापरतोय आणि जे काही याच्यामधलं असेल ते आपण इथे खाली पॅसिव्हमध्ये घेणार आहोत. सो लेट इट बी. आता इथे डूचं काय होणार आहे, थर्ड फॉर्म, कारण ते ॲक्च्युअल वर्ब आहे डन. आता याने सांगितलं ॲट वन्स, सो हे आहे असं येणार ॲट वन्स. सो लेट इट बी डन ॲट वन्स. ओके, सो अशा पद्धतीने आपण कन्व्हर्जन्स जे आहेत तर ते करणार आहोत. सो आय होप की या ठिकाणी आपण सगळे कन्व्हर्जन्स क्लिअर केलेले आहेत. अजून एखादे काही स्टेटमेंट्स घ्यायचं म्हटलं तर आपण थोडेफार एक्झाम्पल्स घेऊया जेणेकरून तुम्हाला अजून एक चांगली आयडिया मिळेल. इथे घेऊया, वरच्या पेजची जागा होती. एक तर तुम्हाला होमवर्कला दिले, आता तुम्ही ह्याच्यामध्ये पण काही होमवर्कला घेऊ शकता. सपोज की माझ्याकडे एक आता आपण उलटं करूया. ठीक आहे, उलटं करूया आपण. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह झाला, तर पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करूया. सपोज की माझ्याकडे एक पॅसिव्ह स्टेटमेंट आहे, चेस might be played by guest म्हणजे गेस्टकडून चेस मे बी खेळलं गेलेलं आहे. ठीक आहे, सो किंवा गेस्टने मे बी चेस खेळलं गेलेलं आहे. ठीक आहे, आता हे आहे पॅसिव्हमध्ये. हे तुम्हाला कळते की उलटा आहे, आधी ऑब्जेक्ट घेतलाय मग कुठे सब्जेक्ट घेतलाय म्हणजे पॅसिव्हमध्ये आहे, हे तुम्हाला कळलं. आता याचं ॲक्टिव्हमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, आधी यातला सब्जेक्ट कोणत्या ओळखा, हा सब्जेक्ट आहे. वर्ब काय आहे, हा वर्ब आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, माइट बी हेल्पिंग वर्ब आहे आणि चेस काय आहे, आपला ऑब्जेक्ट आहे. सो तुम्हाला एक बेसिक आयडिया आली की सब्जेक्ट कोण आहे, ऑब्जेक्ट कोण आहे, वर्ब कोण आहे. आता तुम्ही जेव्हा याचं कन्व्हर्जन करणार आहात ॲक्टिव्हमध्ये तेव्हा तुम्हाला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असा साधारणतः फ्लो ठेवायचा आहे वाक्याचा. मग आधी सब्जेक्ट लिहा, काही विचार न करता आधी सब्जेक्ट लिहायचा, GUESTS गेस्ट्स. आता आपण सब्जेक्ट नंतर वर्बच्या आधी काय घेतो, इज अँड द. सो आपण हेल्पिंग वर्ब्स घेतो, राईट. सो आता इथे हेल्पिंग वर्ब काय आहे, माईट आहे. माईट बी इथे आपल्याला घ्यायचं नाही आहे, फक्त माईट घ्यायचं आहे. ठीक आहे, सो गेस्ट्स माईट. प्लेडचं काय होईल, प्ले येणार, राईट, प्ले येणार. आता गेस्ट्स माईट प्ले, ऑब्जेक्ट काय आहे आपलं, चेस. सो हे झालं आपलं ॲक्टिव्हमधलं सेंटेन्स. ओके, तर अशा पद्धतीने आपण सेंटेन्स करणार आहोत. इथे तुम्हाला कळते की कुठलाही इतर हेल्पिंग वर्ब नाही वापरला, याचा अर्थ हे माईटमध्ये आहे आणि सिम्पल सेंटेन्स आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अजून एक आपण घेऊया एक्झाम्पल म्हणून. उलटच घेऊया आपण, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह घेऊया कारण ॲक्टिव्ह पॅसिव्ह खूप केलं. ऑल लेसन्स should be studied by students.
म्हणजे टीचर असं सांगते की स्टुडंट्सने सगळ्या किंवा स्टुडंट्सकडून सगळ्या लेसन्सचा अभ्यास केला गेला पाहिजे. ठीक आहे. सो आता हे शूडचा फॉर्म वापरलेला आहे ते. आता जर मला हे पॅसिव्ह आहे तर कळलं की कारण ऑल लेसन्स ऑब्जेक्ट आहे, स्टुडंट सब्जेक्ट आहे, मधलं वर्ब आहे, कसं पण अरेंज झालं आहे. सो याचा अर्थ हे पॅसिव्हमध्ये आहे. आता मला याचं ॲक्टिव्हमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ॲक्टिव्हसाठी आधी मी सब्जेक्ट घेणार, मग वर्ब घेणार, प्लस ऑब्जेक्ट करणार. सो आता इथे सब्जेक्ट काय आहे, स्टुडंट्स आहे. सो आधी येणार स्टुडंट्स. आता इथे हेल्पिंग वर्ब काय आहे, शूड. सो आता इथे येणार आहे शूड. आता त्याच्यानंतर मेन वर्ब काय आहे, स्टडीड. स्टडीडचं काय होणार आहे, स्टडी होणार आहे पहिलं फॉर्म. ओके. सो स्टुडंट्स शुड STUDY हा स्टडी. आता ऑब्जेक्ट काय आहे माझं, ऑल लेसन्स. सो स्टुडंट शुड स्टडी ऑल लेसन्स. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे व्हॉइस चेंज. सिम्पल. ओके. आता एक सरळ घेऊया आपण. सरळ म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करण्यासाठी घेऊया. सो ॲक्टिव्ह काय आहे, यू मस्ट ओबे द ट्रॅफिक रूल्स. सो तुम्ही ट्रॅफिकचं रूल्स पाळले पाहिजे. तर तुम्हाला इथे कळते की यू आधी आहे, सब्जेक्ट आधी आहे, म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मध्ये आहे ओबे, वर्ब आहे, शेवटी ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे हे ॲक्टिव्हमध्ये आहे. आता आपल्याला कन्वर्ट करायचं आहे पॅसिव्हमध्ये. पॅसिव्हमध्ये आधी काय येईल, ऑब्जेक्ट. सो आधी काय येईल, द ट्रॅफिक रूल्स. द ट्रॅफिक रूल्स. आता इथे काय आहे, हेल्पिंग वर्ब काय आहे, मस्ट. सो मस्ट आधी येईल. त्याच्यानंतर मस्ट सोबत आपण नेहमी बी घेतो पॅसिव्हमध्ये करताना. पॅसिव्हमध्ये करताना इथे पण बघा, पॅसिव्हमध्ये काय होतं, शुड बी होतं, इथे माईट बी होतं. सो जेव्हा आपण पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहोत तेव्हा आपण त्या ऑक्झिलरी वर्बसोबत किंवा मॉडेल ऑक्झिलरी वर्बसोबत आपण बी घेतो. हे मस्ट, शूड, माईट हे सगळे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स होते. सो तुम्हाला जर वर्ब्स, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स यांच्यामध्ये डिफरन्स हवा असेल तर त्याचा पण व्हिडिओ येत आहे. सो मे बी ओबेड बाय, मस्ट बी ओबेड बाय यू. यूचं यूज राहतं, यूचं काही बदलत नाही. सो हे झालं आपलं पॅसिव्ह. ठीक आहे. सो द ट्रॅफिक रूल्स मस्ट बी ओबेड बाय यू. अशा पद्धतीने आपण याचं कन्व्हर्जन्स करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला सगळं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कन्व्हर्जन समजलेलं आहे. आपण सगळे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स पण घेतलेले आहेत. मस्ट झालं, माईट झालं, शूड झालं. ठीक आहे. सो हे सगळे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स पण आपण इथे घेतलेले आहेत. साधे सेंटेन्सेस पण आपण बघितले, इम्पेरेटिव्ह पण बघितले आणि या सगळ्या मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्सवाले पण बघितले. सो आय होप की तुम्हाला याच्यामध्ये कोणताही डाऊट नसेल, तुम्ही हे घरी करू शकता. आणि तुम्हाला जर प्रॅक्टिससाठी अजून काही क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. खूप जास्त नाही, 1-3-4 वाक्य फक्त मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देईन. त्याचे आन्सर्स तुम्ही लिहू शकता आणि त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.